नमस्कार मंडळी. ही सुंदर दृश्य पाहून पाटील यांची देवाचे देणे ही एक सुंदर कविता आठवते. त्यातल्या पहिल्या 2 ओळी अशा आहेत: देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. इथं जेव्हा कधी सूर्य दिसतो प्रसन्न वाटतात ही चित्र. आज हिमवर्षा होणार असा वातावरणाचा अंदाज 3-4 दिवसांपूर्वीच माहीत होता. मागे डिसेंबरमध्ये क्रिसमस वेळीही असा अंदाज होता, पण तेव्हा अगदी तुरळक ठिकाणी साचलेला बर्फ पाहायला मिळाला. आज सकाळी उठलो तेव्हा मात्र बाहेर हिमवृष्टी चालू होती आणि स्नोचा मोठा थरही साचलेला दिसत होता. असं ऐकलं होतं या वर्षातला हा शेवटचा स्नोफॉल असणार आहे. सकाळी 6-7 वाजताही अंधार असला तरी बाहेर जाऊन स्नो पाहायची इच्छा खूप झाली. पण इथं सूर्यनारायणाचं दर्शन सोडा, सूर्यदेव आपल्या येण्याची चाहूलच देतात सकाळी 8:15 8:30च्या आसपास. असंही बाहेर न जाता साचलेला स्नो पाहून हुडहुडी भरलेली. तेव्हा वाफाळणाऱ्या चहाचा एक मोठा कप घेतला आणि खिडकीच्या काचेतूनच स्नोफॉल पाहत बसले. बाहेर सलग होणारी हिमवर्षा पाहून 3 तास होऊन गेलेले, पण मन काही भरलं नव्हतं. बाहेर जायची इच्छा कायम होती. इकडं सूर्योदयाआधी तांबडं बिंबडं काही फुटत नाही, पण थोडी व्हिजिबिलिटी यायला लागली की एरवी रंगीबेरंगी दिसणारा निसर्ग आज कसा दिसतोय हे पाहण्याची माझी आतुरता आणखीनच वाढली. पण इथल्या आजारपणाच्या आणि फ्लूच्या गोष्टी थोड्या वेगळ्याच. तेव्हा बाहेरच्या थंड हवेने आजारी पडले तर, बर्फात चालताना पाय सटकून आपटले तर, आणि एवढ्या थंड हवेत जर बाहेर पार्कात कुणी नसेलच तर जाऊ की नको असं टू बी नॉट टू बी होत शेवटी निघाले एकदा घरातून. उणे 3 अंश सेल्सिअस तापमानात आयुष्यात पहिल्यांदाच. बाहेर साचलेला स्नो बाजूला करत पाऊलवाट बनवायचं काम चालू होतं. काही ठिकाणी असं मीठही टाकलेलं दिसत होतं. एवढ्या कमी तापमानात हा स्नो वितळवण्याचा सोपा उपाय म्हणजे मीठ. इथं साधारण वर्षभर पाऊस पडतो आणि अगदी हिमवर्षा नाही झाली तरी हिवाळ्यात बऱ्याच वेळा कमी तापमानामुळं बर्फाचा पातळ थर रस्त्यांवर आणि परिसरात जमा होतो, जो अर्थातच निसरडा असतो. त्यामुळे तो बर्फ जमा होऊ नये म्हणूनही मीठ वापरलं जातं. बाहेर सगळं शांत, शिवाय स्नोफॉलचा आवाज. अगदी झाडाच्या पानाचाही आवाज नव्हता. कुठेतरी कधीतरी एखादी व्यक्ती किंवा मंद गतीने जाणारी मोटार, बस इतकाच आवाज. अगदीच क्वचित वाजणाऱ्या हॉर्नच्या आवाजाची तर दूरपर्यंत शक्यता नव्हती. बाहेर साधारण 5-5.5 सेंटीमीटरचा स्नोचा थर जमा झाला असेल, त्यामुळे सहज चालता येत होतं. एरवी गळ्यात टाकला जाणारा विंटर स्कार्फ कदाचित फॅशन असेल असं वाटायचं. तोच आज मला या वातावरणात वावरण्यासाठीची मूलभूत गरज वाटला होता. पदपथ अर्थात फुटपाथ असा दिसत होता की निसर्गाने ठिसूळ बर्फाची पायघडीच घातली आहे जणू. रस्त्यावर चालताना समोर दिसणारं दृश्य अगदी मन शांत करणारं होतं. म्हणजे ध्यान लागावं असंच. शांत मनाने चालत चालत जेव्हा इच्छित स्थळी पोहोचले आणि जे काही समोर दिसलं, अक्षरशः शब्दही गोठावेत. काही स्थलांतरित लोक आणि आपल्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन आलेले काही शिस्तप्रिय इंग्रज, अशी मोजकी डोकी दिसली खरी पार्कात. इथली ही 2 झाडं मला नेहमी जवळची वाटतात, आपल्या हिमाचल प्रदेश काश्मीराची असल्यासारखी. आज सृष्टीने ओढलेली ही शुभ्र रजाई पाहून जराही वारा नसताना सुद्धा ही दोघं जणू काही आनंदाने डोलतायत असंच वाटलं. इथला नेहमीचा रस्ता आहे. छोटं छोटं गवत आहे, अगदीच थोडी पण दलदल आहे. मोठी झाडं, छोटी झुडपं, मध्येच एक उपाहारगृह, स्वच्छतागृह, सायकल स्वारांसाठीचं पूल, रेल्वेसाठीचा वेगळा पूल, सगळं तिथंच आहे, तसंच आहे. आणि नाही सुद्धा, इतकं सगळं या शुभ्र रजाईने सामावून घेतलं होतं. अगदी हे देवाचं सुंदर आकाशही, सगळं गोठलेलं. अपवाद होता फक्त या नदीच्या वाहणाऱ्या पाण्याचा. पायाखालची जमीन, डोक्यावरचा आकाश आणि आजूबाजूचा निसर्ग, सगळं एकाच शुभ्र रंगाचं होतं आज. वर्तमानपत्र किंवा पुस्तकात वाचलेल्या हिमवृष्टीची आज मीही एक प्रत्यक्षदर्शी होते याची प्रसन्नता वेगळीच होती. थोड्या वेळापूर्वी शांत मनाने जी पावलं पार्काकडे चालली होती, सृष्टीचं इतकं पवित्र वाटावंसं रूप आणि एका अर्थी कोणताही रंग न लावलेलं सौंदर्य पाहून माझी पावलं अधिक शांत आणि तितक्याच टवटवीत मनानं परतीच्या वाटेकडे वळली. दुपारी चिम्याची शाळा सुटल्यावर स्नो पाहायची दुसरी फेरी झाली. तेव्हा सकाळी बनवलेल्या या माणसाचा छोटासा बर्फाचा ढीग राहिला होता. सकाळी दिसेनाशी झालेली ही कबुतरं आता तयारीत बसलेली वाटत होती.
आकाशात थव्याने उडान भरण्यासाठी. दुपारी अगदी 1 पर्यंत दिसणारा स्नोचा थर जवळपास नाहीसा झाला होता. ते दुग्ध शर्करा योग की काय म्हणतात तसं उरल्या सुरल्या बर्फासोबत इमारतीच्या काचेत का होईना पण नारायणाचं प्रतिबिंब दिसलं होतं. प्रत्यक्ष दर्शन न देताच तो अस्ताला निघाला होता. दुपारी 3:30ला बाहेर पडलेलो आम्ही. 4:15 वाजता जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सूर्योदय आणि सूर्यास्ताचा मधला काळ या दिवसाच्या व्याख्येनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातला एक आणि आमच्या आयुष्यातला पहिला असा बर्फमय दिवस संपला होता. तो एक अविस्मरणीय अनुभव देऊनच. घरी येऊन काही तास उलटले होते, पण हिमवृष्टीचं मोहक दृश्य काही केलं माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. या अविस्मरणीय अनुभवाची साक्ष म्हणून हा सुंदर स्नोफॉल मला या चलचित्रात जमेल तितका साचवा असं वाटलंय आणि या चलचित्राद्वारे काही मिनिटांचा काळ गोठवावा असा वाटलाय आणि तसा प्रयत्नही केलाय. हे दृश्य पाहताना पुन्हा पुन्हा मला हेच वाटत होतं. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. ये ज़मीं